या डासाळा नगरीत हा सप्त्याचा सांगता समारोप काल्याचा दिवस आणि विशेष एक गोष्ट म्हणजे गजमल पाटील परिवार या परिवारातील वैकुंठवासी प्रातस्मरणीय गणेशराव रामचंद्र गजमल यांना 2 वर्ष झाले इहलोकीची यात्रा संपून परलोकात गेलेत। तसं पाहितलं तर गजमल पाटील परिवार वैयक्तिक कार्यक्रम करू शकला असता पुण्यतिथीचा, पण योगायोगानं सप्त्यामध्ये काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी पूर्ण गाव जेवणाचा भंडारा अन्नदान नामचिंतन आपल्या वडिलांच्या नावे आदरणीय श्री रामभाऊ गणेशराव गजमल पाटील यांच्या वतीने आपल्या वडिलांच्या ऋणातून उत्तराई होण्यासाठी दुग्ध शर्करा योग वडिलांची पुण्यतिथी आणि सप्त्याचा समारोप चतुर्थी तिथीवर या रामभाऊच्या वतीनं आज कीर्तनाचं यजमान पद आहे आणि अन्नदान पण आहे आणि वडिलांचं पुण्यस्मरण आहे। दुसरं पुण्यस्मरण माझ्या पुढे बसलेले ज्ञानवंत वयोवृद्ध तपोवृद्ध सर्व महाराज मंडळी, उभा टाकलेले टाळकरी सर्व महाराज मंडळी, या गजमल पाटील परिवाराकडून नवे नवे डासाळा सर्व गावकरी मंडळीकडून या सप्त्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्या निमित्तानं मला तुमच्या दर्शनाला येण्याचा योग आला। ज्यांनी फोन केला तारखे संदर्भात प्रत्येक कीर्तनकाराच्या गळ्यातलं ताईत मृदंग क्षेत्रात नावाजलेलं रत्न मृदंग महर्षी आदरणीय राम महाराज गायकवाड त्यांनी म्हणे, महाराज काल्याचं कीर्तन पाहिजे 18 तारखेला चतुर्थीच्या दिवशी। योगायोगानं गजमल पाटील परिवारांची पुण्यतिथी पण त्या दिवशी येते आणि रामभाऊंची इच्छा आहे कीर्तन अन्नदान नामचिंतन। त्या दृष्टिकोनातून सर्वांच्या चरणी फुलकळसच्या महाराजाचा साष्टांग प्रणाम। मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी वारकरी सर्वांच्या चरणी नतमस्तक। मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी। गोड नियोजन आहे, वय कमी आहे पण काय मृदंग वाजवलं आमच्या शुभम महाराज गायकवाड यांनी एकदा त्याच्यासाठी टाळ्या वाजवा। आपले लेकर मोठे होऊ लागले ना, आपल्याला स्वाभिमान वाटला पाहिजे। गोडे आळंदी गाजवलीकडे आपल्या परिसरातल्या वाघानं वयाच्या मानानं जीवाहून भारी वाजवतोय गोड। चोपदार विनेकरी टाळकरी परिसरातून आलेले सर्व महाराज, तुमची नावं घेतली नाहीत म्हणून हो नका नाराज, सर्वांचं नाव घेणं शक्य नाही। डासाळा भूमी पवित्र आहे, अरे महाराष्ट्रातला असा एकही वक्ता नाही जो डासाळा नगरीला आला नाही। थोडा कमी करा आवाज। सातारकर बाबा या पुण्य पवित्र भूमीला आलेत। विदर्भ रत्न रामायणाचार्य ढोक बाबा 7 दिवस तुमच्या गावात होते। समाधान महाराज शर्मा 7 दिवस तुमच्या पुण्य पवित्र भूमीमध्ये होते। अरे वैयक्तिक कार्यक्रम होतात, सामूहिक कार्यक्रम होतात, अशी पुण्य पवित्र भूमी डासाळा। काही काही गावाला वर्षातून एकदा टाळ वाजवते सप्त्यात, बाकी 11 महिने 23 दिवस एकादशीलाही भजन होत नाही। महाराज म्हणले त्या गावाला कडीकून फुकून द्या, काय थोर पण काय
भजना प्रमाण काय थोरपणा जाळायचे पुण्य पवित्र भूमी डासाळा नगरी वैयक्तिक सत्य होते अन्नदान होते दुसरे विषय सांगू का काही काही गावाला फक्त दिंडी प्रदक्षिणा आषाढीला आणि कार्तिकीला निघते पण डासाळा गावामध्ये रोज नगर प्रदक्षिणा आहे जे माणसं नगर प्रदक्षिणा करतात त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा अशी पुण्य पवित्र भूमी आहे डासाळा नगरी आणि या नगरीमध्ये आज येण्याचा योग आलाकडे पहिल्यांदा गोड नियोजन आहे योगायोगानं वैकुंठवासी गणेशरावजी गजमल पाटील यांचं दुसरं पुण्यस्मरण आहे का करायची वडिलांची पुण्यतिथी ज्ञानेश्वरीत 18व्या अध्यायात ओवी आहे बाबा सोम सूर्यादि ग्रहणे येऊनी करती पारवणे का माता पितर मरणे अंकित जो दिवस एकनाथ महाराजाच्या भागवतात ओवी आहे पुरुषासी पर्व काळ जन्मात जोडी एक वेळ का माता पित्याचा अंतकाळ ज्या तिथीला आपले वडील गेलेत ना ती तिथी मुलाच्या जीवनामध्ये एक महत्वाचा दिवस आहे आणि आजच्या पवित्र चतुर्थीच्या दिवशी त्या बाबांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून हा त्यांच्या वतीनं अन्नदानाचा कार्यक्रम केलं पाहिजेकडे भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे मुलगा कोणाला म्हणावं जो आपल्या वडिलांच्या नावे जिवंतपणे सेवा करून गेल्याच्या नंतर अन्नदान भजन कीर्तन टाळ मृदंग विना वाजवतो ना त्याला मुलगा म्हणावं पुनाम नरका तारयती इति पुत्र हा यदा कदाचित वडिलांच्या हस्ते जीवनामध्ये कोणतं पुण्य राहिलं असेल तर वडील गेल्याच्या नंतर त्यांच्या नावानं अन्नदान भजन केलं की त्यांना सद्गती मिळते त्यांना मोक्ष मिळतो देवाच्या पायाजवळ जागा मिळते हो आणि परिवाराला सुख समाधान मिळते तुका मने पितरा आशीर्वाद देते कल्याण तया कुळ माझ्या मुलांचं चांगलं झालं पाहिजे असे अंतकरणातून आशीर्वाद मिळते आता मी तर एवढं मिठवणी बोलायलो मी जर माझ्या बापाची पुण्यतिथी करीत नसेल तर मला शेलूच्या चौकात फाशी द्या हो दुसऱ्याला सांगून आमचे वडील गेले 7 वर्ष झालं आमच्या वडिलांची पुण्यतिथी आम्ही दरवर्षी करतो केली पाहिजे गडे अरे त्यांच्या आशीर्वादाने हे जग बघितलंय हे विश्व बघितलंय म्हणून विशेष हे कीर्तन तुम्हाला भविष्यात कधी पण ऐकाय भेटणार आहे आपण कुठं बसलो होतो आपण कीर्तन ऐकतोय हे भविष्यात कीर्तन ऐकायला भेटणार आहे आदरणीय आमच्या संतोष भाऊ गायके यांचं जे चॅनल आहे त्या चॅनलवर आता लक्ष द्या काला काला म्हणजे प्रसन्नता आहे काला हा जो प्रसाद आहे ना हे लाही ह्याला आमच्या इकडे लाही म्हणतात काही काही भागात ह्याला मुरमुरा म्हणतात हा काल्याचा जो प्रसाद आहे ना प्रसाद प्रसाद या शब्दाचा अर्थ आहे प्रसन्नता जिथं प्रसन्नता आहे त्याचं नाव परमार्थ आहे जिथं प्रसन्नता आहे त्याचं नाव परमार्थ आहे जिथं पश्चाताप आहे त्याचं नाव संसार आहे जिथं प्रसन्नता आहे आता काला काय हर महाराज काल्याचं काय महत्व आहे 7 दिवस अडीअडचणीनं कामाधंद्यानं येता आलं नाही ना आज काल्याच्या कीर्तनाला आलं की 7 दिवसाचं पुण्य एका काल्याच्या कीर्तनात मिळते 7 दिवसाचं सार म्हणजे काला आणि काल्यामध्ये वेगळा भाव नाही तुका मने काला कोठी अभिद देखिला काला नाम एकोपा काला म्हणजे एकत्रित येणं एका गोष्टीचा काला होत नाही हो 2 गोष्टी लागतात काल्यासाठी आणि तो काला लाही आणि दही एकत्र येणं नाम काला पंढरपुरामध्ये देवाचा आणि भक्ताचा झालेला नामाचा काला हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला
महाराज जीव ब्रह्म आणि शिव ब्रह्म यांचं एकत्रीकरण म्हणजे काला. काय होतंय काल्याचा प्रसाद खाल्यावर? एका ठिकाणी वाचलं, हा मुरमुरा पदार्थ कडक आहे, कडक. पण त्या मुरमुऱ्याला दह्याचा स्पर्श झाला ना, ते मुरमुरा नरम होते, नरम. तुमच्या इकडे नरम म्हणता का मऊ म्हणता? दोन्ही पण ना. ते मुरमुरा कडक आहे, पण त्या मुरमुऱ्याला दह्याचा स्पर्श झाला की मुरमुरा नरम होते. तसं एखादा माणूस पोटातून कडक असन, अजून जरा पुढे जाऊन बोलू, एखादा माणूस पोटातून कपटी असन, जसा मुरमुरा दह्यात मिसळला की नरम होते, तसा वाईट दुष्ट माणूस देखील काल्याचा प्रसाद खाला की नरमच होते. लागता पावे लागता पावे परमानंद. निळा म्हणे क्षीरा लागुना लागुना पावे परमानंद. भले भले लागता पावे परमानंद. लागता पावे परमानंद. गणेश महाराज काय प्रमाण आहे? निळा म्हणे क्षीराचा बुंद, क्षीराचा बुंद बुंद लागता पावे परमानंद. क्या बात आहे. हे जे काला आहे ना, काला खाल्याच्या नंतर अहंकार जातो. काला खाल्याच्या नंतर अंतकरणातला दुजा भाव, वाईट भाव, कपट भाव निघून जातो, म्हणून काला. खरं सांगू का डासाळेकर, अरे काय पुण्य आहे तुमचं, वर्षातून तुम्हाला 3-3, 4-4 बाऱ्या काला भेटते. 3 ते 4 सप्ते होते गावात, दरवर्षी 3-3, 4-4 वेळेस तुम्हाला काला भेटत आहे. अरे हा काला खाण्यासाठी स्वर्गातले देव तरसू लागले हो. स्वर्गातले देव तरसू लागले. 33 कोटी देवांनी विचार केला काला तर खायचा आहे, पण मागायचं तर नाही. आता देवानं जीवाकडे कसं मागावं? 33 कोटी देव म्हणू लागले आम्ही देव आहोत, आणि इथं जन्मलेली जीव आहेत. देवानं जीवाच्या पुढे कसं हात पसरावं? त्याला मागाव वाटणं गेलं, खाऊ वाटू लागलं. आमच्या गंगथडीला फुलकळस पूर्णा तालुक्यात म्हणे ताकाला जाऊन गाडग पाठीमागं लपवायचं. तुमच्या इकडं आहे? सारखंच आहे मग. काला खावाव तर वाटायलाय देवाला, पण मागायचा तर नाही. मग देवांनी एक शक्कल लढवली. देव म्हणे काला खायचा गडे, पण मागायचा नाही. देवांनी विचार केला काला खाल्यावर गोपाळ यमुना मैयेला हात धुवायला जातील, यमुना नावाच्या नदीला, गंगेला हात धुवायला जातील, आणि आपण जर त्या पाण्यातले मासे झालो तर तिथं आपल्याला त्या पाण्यात पडलेला काल्याचा प्रसाद मिळेल. आता हात धुतल्यावर खाली जे पडते त्याला तुमच्याकडे काय शब्द आहे? रामकृष्ण हरी. त्याला उष्टा प्रसाद, हाताला लागलेला खरकटा प्रसाद खाण्यासाठी स्वर्गातल्या देवाने पाण्यातल्या मासोळीचं रूप धरलं. कळालं माझ्या कृष्ण भगवंताला, सांगितलं ए गोपाळ हो, अरे हात धुतलेला प्रसाद, हाताला लागलेला एखादा शीत मिळावा म्हणून स्वर्गातले देव पाण्यातले मासे झालेत रे. तुम्ही अजिबात यमुनेला हात धुवायला जाऊ नका. कुठं हात पुसायचे? हरी हरी देव
पाण्यातले मासे झाले हो. लाईट नाही आली. काल्याची देवजळी झाली मासी पुसोनिया. रामकृष्ण हरी. पुढचा शब्द लिहून ठेवलाय कडे तुकोबारायनं महाराज. लक्ष द्या. स्वर्गातले देव पाण्यातले मासे झाले हो डासाळेकर. स्वर्गातले देव पाण्यातले मासे झाले. त्यांना काला मिळाला नाही. तुम्ही या पुण्य पवित्र भूमीतले माणसं झाला. तुम्हाला दरवर्षी काला मिळतंय. हे तुमचं पदरातलं काहीतरी पुण्य म्हणावं लागतं. पुण्य. लक्ष द्या. मग महाराज इतर कीर्तन स्वतंत्र आहेत. काल्याचं कीर्तन पारतंत्र आहे. 7 दिवस कीर्तनकार स्वतंत्र आहे. नामाचं महत्व सांगल, संताचं महत्व सांगल, उपदेशपर प्रकरण सांगल. पण आज काल्याच्या कीर्तनाला मर्यादा आहे. काल्याच्या कीर्तनात नेमकं काय सांगायचं हो? चरित्र ते क्या बात है. क्या बात है. आज काल्याच्या कीर्तनात नामाचं महत्व सांगायचं नाही. काल्याच्या कीर्तनात संतांचं चरित्र सांगायचं नाही. काल्याच्या कीर्तनात कृष्ण परमात्म्यानं केलेल्या लीलांचं वर्णन म्हणजे काल्याचं कीर्तन. चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. काल्याचं कीर्तन सासरवास कीर्तन आहे. सासरवास कळतंय? आता नवीन लग्न झालेल्या सोना तुमच्या कानावर बी सासरवास पड नाही माय. आताच्या सोन्याने काय पुण्य केलंय की काय सासरवास होता आमच्या काळात. कोणाच्या काळात? लोक म्हणतील लय ओल्ड मॉडेल आहे का रे. जुन्या काळात बाहेरून जर सासू आली ना, सासू दिसल्याबरोबर सून चळ 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 कापत होती माय. म्हणजे सासू लय दाड आहे. मला काय म्हणते की चळचळ कापायची ओ सुनबाई. आता 2024 लागले. आता सून बाहेरून आली तर सासू लटलट कापाली. काय म्हणते की काळ बदलल्याकडे माणसं बदलून गेली. चला काल्याचं कीर्तन सासरवासी कीर्तन आहे. कृष्ण परमात्म्यानं केलेल्या लीलांचं वर्णन म्हणजे काल्याचं कीर्तन. कृष्ण परमात्म्यानं मथुरेत लीला केल्या तिथल्या वर्णन करायच्या नाहीत. कृष्ण परमात्म्यानं द्वारकेत लीला केल्या तिथल्या वर्णन करायच्या नाहीत. वृंदावनातल्या लीला वर्णन करायच्या नाहीत. गोकुळात केलेल्या लीलांचं वर्णन. विठ्ठला विठ्ठला ऐका. मथुरा नावाचं राज्य आहे आणि मथुरेच्या राजाचं नाव आहे कंस. उग्रसेन राजाचा मुलगा कंस आणि कंसाची चुलत बहीण तिचं नाव देवकी. देवक राजाची मुलगी तिचं नाव देवकी. कंसानं आपल्या चुलत बहिणीचं लग्न थाटामाटामध्ये वसुदेवजी सोबत लावलं. वसुदेव देवकीचा विवाह सोहळा झाला. नवरदेव नवरी रथामध्ये बसले आणि रथ मथुरेच्या बाहेर निघाला. घडघड 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 घड. कंस रथ हाकू लागला. नवरदेव नवरी पाठीमाग बसले होते. रथ मथुरेच्या बाहेर निघाला. ओ माय बाप. अचानक आकाशवाणी झाली. ए कंसा, ज्या बहिणीला तू लग्न करून थाटामाटानं पाठवतो ना त्या बहिणीच्या पोटातलं
8व्या नंबरचं लेकरू तुला मारणार आहे. कंसाचे हातपाय थंडगारच पडले. कंस म्हणला करायला गेलं गणपतीन झाला मसोबा. करायला गेलं एक आणि झालं एक. सोच आता एक हो गया एक. कंसाच्या डोक्यात विचार आला मला मारणार हिच्या पोटातलं. आकाशवाणी कधी खोटी होऊ शकत नाही. आकाशाची वाणी सांगत सी कंसा मानी भरवसा बोलण्याचा. ए कंसा ज्या बहिणीला लग्न करून पाठवतो ना त्या बहिणीच्या पोटातलं तुला मारणार आहे. कंसाला राग आला. कमरला खड्ग नावाचं शस्त्र होतं. कमरचं शस्त्र काढलं आणि देवकीच्या अंगावर मारायसाठी कंस गेला. हात तो धरेला वसुदेवे हरी हरी. हात तो धरेला वसुदेवे धरेला वसुदेवे देवरिया खड्ग माराया. घेऊन या खड्ग माराया धावला. हात तो धरिला वसुदेवे. कंसाचा हात धरला वसुदेवानं. राजा का मारायला देवकीला? ए वसुदेवा अरे हिच्या पोटातलं लेकरू मला मारणार आहे. मया जर मुळावा असेल तर मी कशाला जिवंत ठेवू रे. लग्नाला 4च घंटे झालत वसुदेवाच्या आणि देवकीच्या. किती 4 तास झालत लग्नाला. 4च तास झाले लग्नाला तर बायकोची किती मया आली. कोणाला? वसुदेवाला. 4 घंट्यामध्ये एवढी बायकोची मया आली. मारू वाटू दे ना. मारू वाटू देऊ ना त्याला. हात धरला वसुदेवाचा गप्प कंसाचा. मारू नको राजा. 4 तास झालं लग्नाला पण मारू देत नव्हता बायकोला वसुदेव. 4च घंट्यात एवढी प्रेम आणि एवढी माया बायको विषयी निर्माण झाली. आमच्या गावातले जुने म्हातारे म्हणतात आताचा का जमाना आहे का आम्ही 2-2 वर्ष बायकोचं तोंड बघितलं नाही. कयाला थापा माराला तात्या म्हणते जुने माणसं. रामकृष्णारी लक्ष द्या. विठाला विठाला ए राजा का मारतोय माझ्या बायकोला? वसुदेव तुझ्या बायकोच्या पोटातलं देवकीच्या पोटातलं लेकरू मला मारणार आहे म्हणून मारतोय. लग्नविधी झाल्यावर एक साडे नावाचा कार्यक्रम असते. साडे. आणि त्या साडेच्या वेळेस 10-5 माणसं इकडचे नवरीकडचे 10-5 माणसं नवरदेवाकडचे एकत्र येतात. आणि त्या ठिकाणी एक आमच्या इकडं म्हण आहे बघा. आजवर होती आमची आता झाली. इकडं बी आहे सारखंच आहे. वसुदेवानं सांगितलं राजा आजवर ती तुझी बहीण होती पण ती आता माझी कोण झाली? धर्मपत्नी झाली. देवाच्या ब्राह्मणाच्या साक्षीनं अग्नीच्या साक्षीनं मी तिला लग्न करून आणले रे. आता मी तिला मारू देत नाही. ए वसुदेव अरे तुझ्या सगट मारील. राजा बोले. आता राजा होता. तुझ्या सगट मारील. वसुदेवानं हात जोडले. तुम्हाला धोका कोणापासून आहे? लेकराईपासून. मग ह्या बिचारीनं काय वाटोळ केलं? राजा जन्मलेलं लेकरू तुला देतो हिला मारू नको. कंसाने विचार केला आपल्याला समन लेकरायशी का बिचारीला बहिणीला मारावं. वसुदेव म्हणले तुला जर विश्वास वाटत नसेल तर आमच्या दोघा पती पत्नीला एखाद्या बंदी शाळेमध्ये कारागृहामध्ये तू आम्हाला कोंडून ठेव. आम्हाला बंदी शाळेत टाक. वसुदेवाने देवकीला कारागृहामध्ये डांबून ठेवलं कोंडून ठेवलं. लक्ष द्या
वर्ष 2 वर्ष गेला. कालांतरानं 2 वर्षाच्या नंतर देवकीला 1 नंबरचं बाळ पोटात राहिलं. देवकीला दिवस गेले. 1 नंबरचं बाळ पोटात राहिलं. ओ ऐका ना, बाईच्या जीवनातला सर्वात आनंदाचा दिवस, ज्या दिवशी डॉक्टर सांगन ताई तुझ्या पोटात बाळ आहे, 2 महिन्याचं 1 महिन्याचं, जे दिवशी सांगल ना, जीवनातला सर्वात आनंदाचा दिवस आहे. लेकरू पोटात राहिलं म्हणून देवकीला आनंद झाला. पण खरं सांगू का, माझ्या लेकराला कंस मारणार आहे म्हणून दुःख बी झालं. आणि पोटावून हात फिरू लागली देवकी. पोटातल्या लेकराला देवकी बोलू लागली. पोटातल्या लेकराला एकच व्यक्ती बोलू शकते, त्या व्यक्तीचं नाव आहे आई. पोटावून हात फिरवला देवकीनं आणि पोटातल्या लेकराला देवकी म्हणू लागली, बाळा ए माझ्या सोन्या, दुसऱ्या कोणी आईच्या पोटात जाऊ नये का रे तू? या अभागी देवकीच्या पोटी तू येतोस राजा. तुला जन्मल्याबरोबर माझा भाऊ मारणार आहे रे बाळा. तुला जन्मल्याबरोबर तुझा मामा मारणार आहे. महिन्यानं महिना गर्भ वाढत गेला. बघता 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 9 महिने 9 दिवस झालं. ओ डासाळेकर, 1 नंबरचं बाळ, 1 क्रमांकाचं 1ल्या नंबरचं बाळ 9 महिने 9 दिवसाला देवकीच्या पोटी जन्माला आलं. जन्मल्याबरोबर ते लेकरू असं हृदयाला लावलं. पटपट त्या लेकराचे मुके घेतले आमच्या देवकीनं आणि देवकी रडू लागली. लेकरू हृदयाला लावलंय. वसुदेवानं सांगितलं, देवकी ते लेकरू आपलं नाही, आणि इकडं लेकरू मला नेऊन देऊ दे कंसाला, आणि इकडं लेकरू. कोणती माय लेकरू मारायसाठी देलो? देवकीच्या डोळ्याला धारा लागल्या आणि देवकीनं सांगितलं, स्वामी लेकरू देत नाही धनी, या लेकराला काही होऊ नये म्हणून मी 9 महिने पोटात ठेवले हो. माझ्या लेकराला त्रास होऊ नये म्हणून मी आंबट खाल्लं नाही, तेलकट खाल्लं नाही, तिखट खाल्लं नाही. मालक लेकरू देत नाही मालक. ए देवकी, लेकरू नाही दिल्यावर आपल्या दोघालाही मारतय ग मालक. आपल्या दोघाला मारलं तर मारू द्याव, या बिचाऱ्या लेकरानं काय केलंय? देत नाही मालक, लेकरू नाही देत. अरे कोणती माय लेकरू मारायसाठी देईल? खरं सांगू, मुलगा कसाही निघू द्या गडे, ती माय कधीच म्हणत नाही माझं लेकरू बेकार आहे, म्हणत नाही. दारू पिदाडा मुलगा असू द्या, दारू पिदाडा, त्याची माय कधीच त्याला दारू पिदाडा म्हणत नाही हो. म्हणू नका रे म्हणते दुसऱ्याला. तिचं गंगेच्या पाण्यासारखं प्रेम आहे, देवकीनं हृदयाला लावलंय. मालक याला 9 महिने 9 दिवस पोटात सांभाळलंय हो, ह्याच्यासाठी मी थंड पाणी पिलं नाही मालक. 9 महिने 9 दिवसाने केली कृतार्थ जन्म देऊन. लेकरू नाही देत मालक, नाही देत लेकरू नाही देत. कोणती माय लेकरू मारायसाठी द्यायलो? खरं सांगू, लेकराला जन्म देताना बऱ्याच आईला स्वतःचा जीव गमवावा लागत आहे हो. स्वतःचा जीव गमवावा लागत आहे. जुने लोक म्हणायचे, बाळ तर बाळ नाही तर जीवाला काळ. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, बाळांपणात माझी 22 वर्षाची बहीण मेली आडून. 20 वर्ष झाले त्या घटनेला. 2004 मध्ये तेव्हा सोनोग्राफी नव्हती, सिझर नव्हतं. माझ्या बहिणीच्या पोटातलं लेकरू आडवलं आणि डॉक्टरला पता लागला नाही, मेळ लागला नाही. सिझर नसल्यामुळं माझी 22 वर्षाची बहीण लेकरू पोटात आडवलं म्हणून मेली हो. आमच्या बैठकीत ढाळजमध्ये तिचा फोटो आहे. फोटोकडे बघितलं की हृदय भरून येतंय. ताई, तुझ्या पोटात जर लेकरू राहिलं नसतं तर तू मेली नसतेस. एवढा त्याग आहे त्या आईचा लेकरासाठी, त्याग आहे. ती देवकी म्हणू लागली, मालक देत नाही लेकरू मालक. या लेकराचा काय गुन्हा आहे हो? यानं काय केलंय मालक? आपल्याला मारलं तर मारू दे. वसुदेवानं सांगितलं, देवकी येड्यावणी करू नको ग, मला का मया नाही का? पण आपण जसं बोललो तसं चलावं लागत. जुने माणसं एकवचनी होते, जसं बोललं तसं चलत होते. आता सकाळी बोलाले, दुपारी बैमान व्हाले. एकवचनी माणसं होते गडे जुन्या काळामध्ये. देवकीच्या हातातलं लेकरू हिसकाटून घेतलं.
हातातलं लेकरू निष्ठल्याबरोबर देवकीनं हात भिंतीला आदळले. दंद लेकरू घेऊन वसुदेव कंसाजवळ आली. राजा मी जसं बोललो तसं चाललो रे राजा, हे घे लेकरू राजा, हे घे. एक नंबरचं बाळ होतो मायबाप. कंसानं लेकरू हातात घेतलं. आता ते लेकरू का साधं होतं का? साक्षात देवाचा सक्का भाऊ, कृष्णाचा भाऊच होता ना. ते लेकरू कंसाकडे बघितलं आणि लेकरू हसलं. लेकरू हसलं की कंस फसलं. कंस म्हणला ह्या बिचाऱ्यानं आपलं काय वाटोळं केलंय. आपल्याला धोका कितव्यापासून आहे? 8व्यापासून. हे किती नंबरचे? 1 नंबरचे. हातात घेतलेलं लेकरू वापस दिलं. हो काय आनंद झाला वसुदेवाला. हृदयाला लेकरू लावलं आणि वसुदेव म्हणले बाळा तुला मला माराय देव वाटणं गेलं रे, पण काळजावर दगड ठेवून देऊ लागलो रे. बापाची माया का नसते का हो? प्रत्येक कीर्तनकार आई माझा मायेचा सागर म्हणतोय. आई प्रत्येक कीर्तनकार सांगतोय हो, पण जेवढी जिंदगीत आई महत्वाची आहे ना त्याच्यापेक्षा एक काकण बाप महत्वाचा आहे. आईच्या डोळ्यातलं पाणी तवाच दिसतंय गडी, पण डोळ्यात पाणी येऊ लागलं तरी काळजाव दगड ठेवणारा बाप कधी कीर्तनकारानं सांगितलं नाही. दशरथ राजा मरत नव्हता हो. दशरथ राजा मरत नव्हता. दशरथ राजा मरायचं एकमेव कारण पोटचा मुलगा अयोध्या सोडून वनवासाला गेला. धरणीलाच पडला दशरथ राजा. राम 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 म्हणून स्वतःचा जीव दशरथ राजानं सोडून दिला. जरा पुढे जाऊन बोलू. ज्ञानोबरायाचा बापन माय मरत नव्हते हो. लेकरायचं चांगलं व्हावं म्हणून विठ्ठल पंतानं सांगितलं रुक्मिणीला. रुक्मिणी आपल्या ज्ञानोबाला, आपल्या सोपान काकाला, आपल्या निवृत्तीनाथाला ना आपल्या मुक्ताबाईला जर आळंदीतल्या लोकांना चांगलं म्हणावं असं तुला वाटत असेल, आपल्या लेकरायला समाजामध्ये घ्यावं तुला असं वाटत असेल, तर आपण दोघांना जीव देणं महत्वाचं आहे. लेकरायचं चांगलं व्हावं म्हणून मायबाप जीव देतात. देवनिया जीवा, देवनिया जीवा, देवनिया जीवा, देवनिया जीवा, वडीले साथीला खावे, वडीले साथी लेकरायसाठी जीव देते हो मायबाप. देवनिया जीवा, देवनिया जीव, वडिले साधे चला. तो वसुदेव हातात लेकरू घेतल्याबरोबर डोळ्यातून धारा लागल्या. बाळा तुला मारू द्यायचं नव्हतं रे, पण मी वचन दिलत, मी वचन दिलत कंसाला जन्मलेलं लेकरू तुला देतो म्हणून आणलं होतं रे राजा. लेकरू जवळ घेतलं आणि वसुदेव म्हणू लागले राजा धन्यवाद रे राजा, तू माझं लेकरू वापस दिलंस. पण स्वर्गामध्ये मीटिंग भरली कॅबिनेट. स्वर्गातले देव म्हणले दशरथ राजा जर असा पुण्य करू लागला त्याचा पापाचा घडा भरायचा नाही, कंस मरायचा नाही. कंस जर असं पुण्य करू लागला
माफ करा मी दशरथ म्हणलो का? कंस जर असं पुण्य करू लागला तर कंसाचा पापाचा घडा भरायचा नाही आणि कंस मरायचा नाही. 33 कोटी देवांनी मीटिंग घेतली आणि तिथून एक व्यक्ती पाठवला. त्या व्यक्तीचं नाव नारद. पुण्य सारावया भेटीवर येऊ नको पुण्य सारावया देवांनी नारदजीला पाठवलं. नारदा जा तुम्ही आणि कंसाला सांगा ते लेकरू वापस देऊ नको मार म्हणून. आले नारदजी. नारायण नारायण. खरं सांगू नारद या शब्दामध्ये नारदाचा अर्थ लपून बसलाय. ज्याचं बोललेलं कधीच रद्द होत नाही त्याचं नाव नारद. ज्याचा शब्द कधी रद्दच होत नाही त्याचं नाव नारद. नारायण नारायण. ए राजा अरे का वापस देतोस लेकरू का? कंसानं हात जोडले नारदाला. खरं सांगू नारद एक असा देव होता. त्याला वैकुंठात बी मान होता, कैलासात बी मान होता, सत्यलोकात बी मान होता. त्यानं कुठं बी जाऊ द्या नारदानं कुठं बी हात जोडीत होते. कैलासात गेल्यावर महादेव पार्वती म्हणत होते या नारदजी. वैकुंठात गेल्यावर विष्णू भगवान लक्ष्मी म्हणायचे या नारदजी. सत्यलोकात गेल्यावर ब्रह्मदेव सावित्री म्हणायचे या नारदा या. अरे त्यानं कुठंही जाऊ द्या राक्षसही हात जोडीत होते आणि देवही हात जोडीत होते. असा एकच देव त्या देवाचं नाव नारद. कंसानं हात जोडली. राजा का लेकरू वापस देतोस? कंसानं सांगितलं नारदजी मला धोका 8व्यापासून आहे आणि हे पहिल्या नंबरचं. ह्या बिचाऱ्यानं काय बिघडिलंय काय वाटुळ केलंय माझं? हे लेकरू मी वापस देतोय. नारद म्हणला तुमच्या मोठ्या लोकायला हेच कळत नाही. मोठ्या लोकांना हेच कळत नाही म्हणला. अरे हे पहिलं आहे आणि तुम्हाला धोका 8व्यापासून आहे. काही सांगता येत नाही म्हणला कंस महाराज. पहिलं 8वं होऊ शकतंय ना 8वं पहिलं होऊ शकतं. युक्ती केली बरोबर कान भरले. खरं सांगू का आमच्या इकडं म्हण आहे गुळाला गुढी नाही मग चाडीला गुढी आहे. गुळाला गुढी नाही मग चाडीला गोडी आहे. ऐका माय बाप कानाचा आणि डोळ्याचा 4 बोटाचा अंतर आहे. 4 डोळ्यानं जोपर्यंत कोणती एखादी गोष्ट बघत नाहीत तोपर्यंत कोणावरच असा आळ घ्यायचा नाही किंवा विश्वास धरायचा नाही. कानानं कानात टाकलेलं विष हजारो लोकांना बर्बाद करते. हजारो. महाराज नारदानं सांगितलं मारून टाक लेकराला सोडू नको. वदी बाळकाशी ठेवू नको. पुण्य सारावया भेटे देव ऋषी. वदी बाळकाशी ठेवू नको. हातात दिलेलं लेकरू वापस घेतलं. हातात दिलेलं वापस लेकरू घेतलं. गर 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 फिरवलं. दणकन आपटलं. चिरकलं लेकरू. काय दुःख झालं असलं देव केला असं वर्णन आहे ग्रंथात. 3.5 महिने देवकीच्या डोळ्यातलं पाणी थांबलं नाही. 3.5 महिने. जिचे पिढी बाळ प्राणतीचा विकळ. 1 नंबरचं लेकरू मारायला 1:45 वाजलाय. डासाळेकर अजून 5 मारायचे. लक्ष द्या. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5.
हरी सहारे एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, पाच नाही, सहा लेकर वसुदेव आणि देवकीचे मारले. टाइम कमी असल्यामुळं पटपट मारले. 6 लेकर मारले. ऐका ना माय माऊल्यांनो, प्रत्येक बाईला वाटते आमच्या पोटाला कृष्ण याव, राम याव. कृष्ण पोटाला येण्याच्या अगोदर वाटते ना तुम्हाला? देव पोटाला यावं वाटते ना? कृष्ण पोटाला यावं वाटते माय. पण कृष्ण पोटाला येण्याच्या अगोदर 6 लेकर भावाच्या हातानं मारावं लागत. कोण्या कोण्या बाईची तयारी आहे? कसं शक्य हो? देव की व्हावं लागत आहे आणि 6 लेकर भावाच्या हातानं मारायसाठी द्यावं लागत. तेव्हा 7व्या क्रमांकाला बळीराम आणि 8व्या क्रमांकाला कृष्ण. श्रावण महिना लागला, बुधवार दिवस सुरू झाला, अष्टमी तिथी चालू झाली. रात्रीच्या 12 वाजता वसुदेव आणि देवकीच्या पुढे चतुर्भुज मूर्ती प्रगट झाली. बोला गोपाल कृष्ण भगवान नमः. पार्वती पते देव रात्री 12ला का प्रगट झाला ह्याचं बी कारण आहे. त्याच्या शास्त्रानं 6 कारण सांगितलेत. प्रत्येक गोष्टीच्या पाठीमाग कारण आहे. एक कारण सांगाय 1.5 तास लागते. रामही देवच आहे आणि कृष्णही देवच आहे. राम जन्मला भर दुपारी 12ला आणि कृष्ण जन्मला भर रात्री 12ला. ती बी देवच आणि हे बी देवच. राम जन्मला तवा कडकड उन्हाळा होता आणि कृष्ण जन्मला तवा भर पावसाळा. काय महाराज हो का किती फरक आहे दोन्ही देवात. अरे राम जन्मला राजवाड्यामध्ये दास्या सोनं नाणं पावलो पावलाला माणूस होत. कृष्ण जन्मला बंदी शाळेत, मोकळ्या भाषेत पोलीस ठाणं म्हणाय काय गोर आहे, बंदी शाळेतच होते ना. राम जन्मला राजवाड्यात, कृष्ण जन्मला बंदी शाळेत. जरा पुढे जाऊन बोलू. उभ्या जिंदगीत राम कधी खळखळून हसला नाही आणि उभ्या जिंदगीत कृष्ण कधी रडला नाही. देव दोन, मात्र देवाच्या दोन्ही देवामध्ये जमीन आसमानचा फरक.